संततधार पाऊस आणि पंचगंगा नदीच्या पूरस्थितीमुळे नदीकाठच्या गावांचं जनजीवन विस्कळीत झालं होतं। उजगावला सुद्धा याचा फटका बसला होता। तावडे हॉटेल परिसरात पसरलेल्या पुराच्या पाण्यामुळे विद्युत वितरण यंत्रणा गेल्या काही दिवसांपासून पाण्याखाली असल्यानं उजगावमधील वीज पुरवठा विस्कळीत झाला होता। तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी व्यवस्थेद्वारे सुरू असलेला वीज पुरवठा कमी दाबानं सुरू असल्यामुळे उजगावपैकी मणेरमळा, मसुटेमळा, सरगूरमळा, घोरपडेमळा तसंच तावडे हॉटेल परिसरातील लोक त्रस्त झाली होती। लोकांची ही अडचण लक्षात घेऊन सरपंच मधुकर चव्हाण यांनी महावितरणचे शाखा अभियंता अमोल गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तावडे हॉटेल परिसरातील पुराच्या पाण्यातून जात विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी बोटीची गरज असल्याचं सांगितलं। यानंतर सरपंच चव्हाण यांनी आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी तात्काळ कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या जवानांना बोट उपलब्ध करून दिली। त्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी बोटीतून जात विद्युत पुरवठा सुरळीत केल्यानं उजगावचा विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू झाला। तर आपली लाईन आता कालपासून रात्रीपासून फॉल्टी आहे। आपला मन्नाडे मळा, परत तावडे हॉटेल, मसुटेमळा असा 3 भागातला सप्लाय पूर्णपणे रात्रीपासून बंद आहे आणि लाईन ही या पाण्यातनं बघा पुराच्या पाण्यातनं आलेली आहे आणि ती कालपास पोलवरती फॉल्टी आहे। मध्ये लाईन कुठेतरी तुटलेली आहे किंवा इन्सुलेटर फॉल्टी आहेत। तर त्याचं काम बंटी पाटील साहेबांनी इथे बोट पाठवून आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे। गावचे सरपंच उजगावचे सरपंच आपले मधुकर चव्हाण साहेब, बंटी पाटील साहेब यांचं महावितरणतर्फे आम्ही शतशः आभारी आहोत की त्यांनी तत्परता दाखवून, म्हणजे मी रात्री त्यांना फोन लावला, लगेच साहेबांनी बंटी पाटील साहेबांना फोन लावला, बंटी पाटील साहेबांनी तत्परतेने आम्हाला इथे मदत पोच केलेली आहे। विद्युत पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर सरपंच मधुकर चव्हाण यांनी आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांना धन्यवाद दिले। शाखा अभियंत्याने आम्हाला सांगितलं की बोटीची आवश्यकता आहे, बोट नसेल तर आपण आत पाण्यात जाऊ शकत नाही। तर बंटी पाटील साहेबांच्या माध्यमातून, आमदार ऋतुराज दादांच्या माध्यमातून बोटची या ठिकाणी व्यवस्था झाल्या आणि शाखा अभियंता आणि त्यांचा पूर्ण स्टाफ आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे त्यांचे सर्व प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। लाईट लवकरात लवकर चालू होईल यासाठी बंटी पाटील साहेबांनी आमदारांचा मार्गदर्शन लाभलं। ग्रामस्थांनी वीज पुरवठा सुरळीत झाल्याबद्दल समाधान व्यक्त केलंय। काल 4 वाजल्यापासून मन्नाडे मळ्यामध्ये लाईट नाही, प्यायला पाणी नाही, रातभर ढास चावतात, फॅन नाही, सगळ्या लोकांचा हाल होत होतं। सकाळी रात्रीचा सरपंच साहेबांना फोन केला तर सरपंच साहेबांनी बंटी पाटील साहेबांना सांगून तिथे ते पाणी जायला तिथे बोट पाहिजे होती, ती बोटीची व्यवस्था करतो म्हणून सांगितलं। तर सकाळी आज बंटी पाटील साहेबांनी ऋतुराज दादा साहेबांच्याकडून त्या बोटची व्यवस्था झालेली आहे आणि आता आमची लाईट जोडायला चालू आहे, त्याबद्दल त्यांचा आम्ही धन्यवाद। वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी चेअरमन बाळासाहेब मनाडे, सिकंदर सरगूर, उदय मसुटे, नारायण मनाडे, अमोल निगडे, KDRFचे जवान कृष्णात सोरटे, जीवन कुबडे, महेश पाटील, संग्राम पाटील, शुभम म्हाडगूत, प्रीतम कारंडे, महावितरणचे शाखा अभियंता अमोल गायकवाड, विकास भारती, महेश पाटील, प्रकाश फराकटे, विकास पाटील, कृष्णा गुरव, विशाल ठाकूर, शुभम कांबळे आदींनी परिश्रम घेतले।